कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा सन 2026-27चा 6,221 कोटी 12 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सोमवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अर्थसंकल्पीय सभेत केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शर्मिला पिंपळोलकर होत्या. तसेच परिवहन सेवेच्या 791 कोटी 86 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे सादर केला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मोकाशी, अभिजित पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित. या वर्षीचा बजेट जे माननीय महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6,221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ माननीय महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशनही नाही सुचवलं आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिकेमार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपल्या सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जेमध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. सर, तारेवरची कसरत करावी लागते का? एकीकडे करवाढ होत नाही आणि दुसरीकडे खर्च वाढतोय, तर प्रशासनाची तारेवरची कसरत होते का अशा वेळेस? कारण पूर्ण ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट देखील सुरू आहेत. निश्चितरित्या आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे की आर्थिक जोपर्यंत उपलब्धता होत नाही, संसाधन जोपर्यंत आपले हातात राहत नाही तोपर्यंत नवीन नियोजन करता येत नाही आणि मग जे सेवा आहे, जे आपण सर्व्हिसेस देतो तो फक्त सुमार दर्जाची ॲव्हरेज क्वालिटीचीच राहून जाते. तर तारेवरची कसरत निश्चित आहे, परंतु त्याच्याबरोबरच आपल्याला हा सुद्धा पाहायला पाहिजे की जरी इथे करवाढ होत नाही तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आपल्याला भरीव मदत राज्य शासनाकडून प्राप्त होते आणि जे लोड महापालिकेवर येणे अभिप्रेत होता त्यापैकी मेजॉरिटी लोड जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनचा आहे, मग तो रस्ते असतील किंवा उद्यानच्या नूतनीकरण, शाळांच्या नूतनीकरण, आरोग्य फॅसिलिटी वाढवणे, या सगळी गोष्टीसाठी जी लागणारी निधी होती, जे कर स्वरूपात प्राप्त करणे अभिप्रेत होती, ते माननीय DCM साहेबांमार्फत शासनाकडून उपलब्ध झाल्यामुळे महापालिके समोर जे तारेवरची कसरत होती ती थोडीशी सौम्य झालेली आहे, थोडी करण्यासारखी झालेली आहे. सर, आपण मगाशी अनधिकृत बांधकामांबद्दल बोललात, तर सर दिव्यातील 90% इमारती अनधिकृत बांधकामांच्या घेण्यात आहेत, तर नेमकं तिथे काय प्रकारची उपाययोजना करण्यात येते? फक्त दिवाच नव्हे तर पूर्ण सिटीमध्ये अनधिकृत बांधकामांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि याचे हिस्टॉरिकल कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे. ठाणा हा एक इंडस्ट्रियल एरिया होता
आणि इथे जे तेव्हा रहिवास होता तेवढी सुविधा डेव्हलप होऊ शकली नाही आणि झपाट्याने इथे लोकसंख्या वाढत गेली आणि अनधिकृत बांधकामाचा ओढसुद्धा वाढत गेला. आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण सिटीचा सर्वे केला आहे. पूर्ण सिटीचा सर्वे करत असताना आपण विशेष भर दिला आहे नो डेव्हलपमेंट झोन इथे झालेल्या अनधिकृत बांधकामावर, ग्रीन झोन इथे झालेल्या अनधिकृत बांधकामावर आणि त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. दिवा मुंब्रा असो किंवा सिटीचा इतर भाग असो जे अनधिकृत बांधकामाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे तिथे आपण विशेष पथकही गठीत केला आहे. तोडकामाची कारवाई आपण तीव्र गतीने करत आहोत. मागील 10-12 महिन्यामध्ये आपण 290 दरम्यान अनधिकृत बांधकाम पूर्णतः तोडले आहेत आणि कम्प्लिटली जमीनदोस्त केला आहे. आता एप्रिल महिन्यापासून या तोडकाम झालेलं आहे त्याच्यावर झालेला खर्च वसुलीची कारवाई सुद्धा आपण सुरू करणार आहे. सर, वीज आणि पाणी तोडण्यासंदर्भात आपण आदेश दिले होते, त्यासाठी जाहिरात पण छापली, पण या संदर्भात किती काय आकडा मिळेल का? किती निश्चितरित्या आकडा मिळेल. यामध्ये सतत बैठका पाणी पुरवठा डिपार्टमेंट आणि टोरंट आणि प्लस MSEDCL यांच्या बरोबर आमची होतात आणि माननीय उच्च न्यायालयाचाही निर्देश आहे, राज्य सरकारचाही निर्देश आहे की अनधिकृत बांधकामाचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. अनेकदा असा होतो की हे खंडित केल्यानंतर सुद्धा पुन्हा ते लोक ते जोडून घेतात अधिकृतपणे अनधिकृतपणे. सो त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण सतत कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणावर FIR सुद्धा अनधिकृत पाणी जोडणी किंवा वीज जोडणी याच्याबद्दल करण्यात आली आहे. त्याची संख्या आम्ही आपल्याला उपलब्ध करतो. आरोग्यासाठी आपला कलवा हॉस्पिटल आहे, परत 40 पेक्षा जास्ती हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी वगैरे सर्व आणणार आहे. तो मशीन कधी पण येणार आहे आणि काय सांगणार त्याच्याबद्दल? कळवा हॉस्पिटल किंवा आपल्याकडचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपले मॅटर्निटी होम्स आहेत. प्रत्येक लोकेशनवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. कळवा हॉस्पिटलमध्ये MRI फॅसिलिटी, CT स्कॅन फॅसिलिटी, सोनोग्राफी मशीनची फॅसिलिटी ही उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण तरतूद प्रस्तावित केली आहे. मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था आणि इंडस्ट्रियल युनिट्स आहेत जे CSRच्या माध्यमातून सुद्धा सोनोग्राफी फॅसिलिटी द्यायला तयार आहे. यावर्षी निश्चितरित्या आपल्याला या सेवेची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल.